नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण सोयाबीनबद्दल अशा काही टेक्निक शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन म्हणजे उत्पादन जे आहे ते आपल्याला 4 क्विंटल 5 क्विंटलच्या वर उत्पादन वाढत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास करून बनवलेला आहे. कारण की आपण पाहतो की आपण जे नियोजन करतो त्याच्यामध्ये काय काय चुका करतात, बरेच शेतकरी करत असतात. ते चुका येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्याकडून होऊ नये. त्याचबरोबर एकरी कमीत कमी जर 10 क्विंटल जर आपलं सोयाबीन पिकलं तरच आपण थोडंफार फायद्यामध्ये राहू शकतो. आणि जर आपण एकरी 4 क्विंटल जर 5 क्विंटल जर उत्पादन काढत असाल तर उत्पादन आणि खर्च हा निम्मा असतो. त्याच्यामुळे जे आपण एकरी 5 क्विंटल काढतो, 5पेक्षा जेवढं आपल्याला उत्पादन जास्त होईल ते आपण प्लस पॉईंटमध्ये आहो असं समजून घ्यायचं आहे. जर तुम्ही एकरी 5 क्विंटल जर उत्पादन काढत असाल तर तुम्ही लेवल आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जमिनीचं भाडं, त्याचबरोबर आपली स्वतःची मेहनत आणि आपण केलेला खर्च हा आपण 5 क्विंटल म्हणजे आपण लेवल आहे असं समजून घ्यायचं. जर तुम्हाला कमीत कमी 10 क्विंटल उत्पादन काढायचं असेल तर काही गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की मी वारंवार सांगत असतो की सरीवरंबा पद्धतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा. आणि केवळ सरीवरंबाच पद्धत लागवड केली म्हणजे उत्पादन वाढत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला बियाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर खताचा संतुलित वापर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एकदमच जास्त खत टाकलं म्हणजे उत्पादन चांगलं होणार नाही. त्याचबरोबर पिकाला कोणते घटक NPK जास्त लागतात हे सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल आज संपूर्ण व्हिडिओ मी बनवणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आत्ताच स्किप करून कट करू कटसुद्धा करू शकता. तुम्हाला जर खरंच माहिती घ्यायची असेल सोयाबीनबद्दल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सोयाबीनला सुरुवातीपासून आपण बरेच शेतकरी काय करतात, फक्त बीज प्रक्रियामध्ये एव्हरगोल्ड म्हणा किंवा मग झेलोरा, फक्त याची बीज प्रक्रिया करतात. परंतु त्याच्याबरोबर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया जी आहे करत नाहीत. फक्त त्यांना वाटतं का बुरशीनाशक केलं म्हणजे संपूर्ण झालं. परंतु कीटकनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आता काही शेतकरी काय करतात, फक्त 1 ml 1.5 ml प्रमाणे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेमध्ये कमीत कमी तुम्हाला प्रति किलोसाठी 4 ते 5 ml प्रति किलो बियाणाला कीटकनाशक जसं की थायमोथॉक्झन जे आहे ते तुम्हाला FS मधलं त्याची बीज प्रक्रिया करणं हे सर्वात महत्त्वाचं ते आहे कीटकनाशक. आणि जे आपण म्हणतो की खोडामध्ये आळी आलेली आहे, हे झालेलं आहे, ते झालेलं आहे, तर सुरुवातीच्या 10 ते 15 दिवसाच्या आत एक फवारणी आपली झालेली पाहिजे. त्याच्यामध्ये माझं एक खास करून शेड्यूल असतं की 9 ते 10 दिवसाला एक आपली फवारणी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये किनॉल फॉस किंवा मग क्लोरोबायरिफॉस किंवा जे गॅस पॉयझन आहे ते 50% EC मधलं कमीत कमी 25 ml प्रति पंपाला आपण त्या ठिकाणी वापरत असतो. जेणेकरून समोर चालून खोडकिडीचा अटॅक आपल्या पिकामध्ये जाणवणार नाही. आणि ते जर जाणवलं नसला तर शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला शेंग भरण्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. हे एक झालं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तण व्यवस्थापन. बरेच शेतकरी आता पाहतो की आपण तण व्यवस्थापनामध्ये 100पैकी साधारण 70% शेतकरी हे तण व्यवस्थापनामध्ये फेल झालेले आहेत. कारण की यावर्षी बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला पावसाने उघडीप दिली नाही, सतत पाऊस चालू आहे, आम्हाला तणनाशक मारायला वेळ मिळाला नाही. तर त्याच्यामध्ये 100पैकी 70% शेतकरी आपल्याला फेल झालेले बघतात. परंतु तणनाशक असा एक आहे, तुम्हाला एक जरी मध्ये 2-4 तास जरी मिळाले तर त्या वेळामध्ये तुम्ही तणनाशक मारून घेतलं पाहिजे. कारण एवढे काटेकोरपणे नियोजन जे आहे हे तणनाशकामध्ये तुम्हाला करावं लागते. जर तुमचा एक दिवस जर चुकला तर त्या ठिकाणी तुमचं तण जे आहे तुमचं साधारण 1-2 इंचचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं 4 फूट 3-4 फुटाचं सुद्धा हे तण होऊ शकते. म्हणून तण व्यवस्थापनावर सर्वात जास्त शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर जे फवारणीचं शेड्यूल आहे, आता पाहतो की आपण पहिलीच फवारणी तुमची 35-40 दिवसाला व्हायली तर दुसरी फवारणी मग कधी करायची? याच्यामध्ये असं बरेचदा असं व्हायलं की पहिली फवारणी आपण घ्यायची आहे, परंतु आज न घेता आपण उद्या घेतो, आता परवा घेतो मी, म्हणून टाळतं आणि मग सतत पाऊस चालू झाला, मग पहिलीच फवारणी तुमची फुलाच्या अवस्थेमध्ये आली. तर अशामध्ये सर्व गणित जे आहे बिघडून चाललं. म्हणून तुम्हाला जेवढं वेळ भेटते तेवढं तुम्ही त्या वेळेला सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की पाय जास्त गाठा झालेला आहे, फवारणी कशी करू?
तर हे याच्यामध्ये विचार करावा लागत नाही. जसं आपल्याला वेळ मिळाला तसं आपलं पॉवर पंप घेतला का शेताकडे आपलं निघलं पाहिजे आणि फवारणी आपली वेळेच्या वेळी टायमाला हे घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रिंग कटरचा अटॅक जे आहे ते सोयाबीनमध्ये जास्त असते. त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपरसारखे कीटकनाशक किंवा अलिकासारखे कीटकनाशक त्या ठिकाणी आपल्याला वापर जर केला तर त्याचा फायदा जास्त होते. त्याचबरोबर जे आपण अन्नद्रव्याची कमतरता म्हणतो ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जास्त पाहायला मिळते. त्याच्यामुळे ही जी अन्नद्रव्याची कमतरता त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रंट आणि बुरशीनाशकामध्ये जसं की रोको वगैरे बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घेऊन पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ करू शकतो. आणि बरेच शेतकरी पीक वाढत नाही म्हणून 1919चा वापर करतात किंवा काही शेतकरी पीक वाढत नाही म्हणून युरियाचा वापर करतात. परंतु युरियाचा वापर करणं हे सोयाबीनला मी तर म्हणतो घातक आहे. जेवढं तुम्ही युरियाचा वापर करशाल तेवढं पीक तुमचं एकदम नाजूक होईल आणि उभाट वाढण्यासाठी जास्त हे होईल. तर शक्यतो युरियाचा वापर सोयाबीनमध्ये करायला नाही पाहिजे. तर मी एक तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की जर पिकाची वाढ होत नसेल तर आपण एक जबरदस्त फवारणी सांगितली होती. त्याच्यामध्ये 28-28-0 इन्स्टंट ॲक्शन हे फर्टिलायझर आहे, ग्रोमोर कंपनीचं इन्स्टा नावाने मिळते. त्याचबरोबर आपण सांगितलं होतं की मायक्रोन्यूट्रन जे की आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रन घ्यायला सांगितलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांना, आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरले असतील त्यांना रिझल्ट त्याचे विचारू शकता. तर हे 19-19च्या जागी आपण 28-28-0 आणि मायक्रोन्यूट्रन याचा वापर आपण जर केला असता तर त्यावेळेस तर आपली पिकाची वाढ जी आहे ती आपली चांगल्या पद्धतीने झाली असते. आता यावर्षी आपण पाहतो की सोयाबीन काही शेतकऱ्यांचे सोयाबीन एकदम झपाट्याने वाढलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन भारी आहे अशा शेतकऱ्यांनी पिकाची वाढ आपली संथ गतीने ठेवण्यासाठी प्रत्येक फवारणीमध्ये म्हणजे साधारण 25 दिवसाच्या पुढे जर आपले पीक एकदम झपाट्याने वाढत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पीजीआरचा वापर किती करायचा, साधारण आपली टाबोली जी आहे तर आपण प्रति एकरसाठी आपण 30 ml वापरत असतो आणि प्रति पंपासाठी आपण 4 ते 5 ml वापरत असतो. म्हणून टाबोलीचा जर तुम्ही प्रति पंप 1 ml जर तुम्ही टाबोलीचा वापर केला तर तुमच्या पिकाची वाढ जी आहे ही संथ गतीने होऊन फुटवे चांगले निघण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर जे आपण सोयाबीनला जे खत आहे हे आपण जास्तीत जास्त शेतकरी फक्त सोयाबीनला एकच वेळेस खत देतात. तर 2 वेळेस जर खताचं नियोजन जर आपण केलं तर सोयाबीनची दाणे भरण्याची क्षमता आहे किंवा पिकाची क्वालिटी जी आपण म्हणतो एकदम जबरदस्त आहे. आता मला बरेच जण म्हणतात की सर तुमचं सोयाबीन एकदम जबरदस्त आहे. त्याचं कारण म्हणजे या पिकाला आपण जेवढं खाद्य लागते तेवढं खाद्य त्याला आपण पुरवतो, म्हणून ते पीक तेवढं एकदम टवदार एकदम चकाकीवालं दिसते. त्याचबरोबर बुरशीनाशकाचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे. बरेच शेतकरी साधे बुरशीनाशक घेतात, जसं की मी तर कधीच आता बरेच शेतकरी म्हणतात की पहिल्या फवारणीमध्ये साप वगैरे घ्या बुरशीनाशक. मी तर म्हणतो साप बुरशीनाशक घेण्यापेक्षा तुम्ही ते फवारणी म्हणजे केली नाही बरी, असं मी सरळ स्पष्टच म्हणणार आहे. कारण की त्याचा रिझल्ट जे आहे मला तर बिलकुल त्या बुरशीनाशकाचा रिझल्ट हे मिळालेलं नाही. म्हणून मी साप बुरशीनाशक पहिल्या फवारणीलासुद्धा दुसऱ्या फवारणीलासुद्धा ते घेतच नाही. शक्यतोवर पहिल्या फवारणीमध्ये रोको हे घेतले पाहिजे. त्याचबरोबर जे थोडेसे हाय लेवलचे बुरशीनाशक आहे, कारण की आपण आता पाहतो की साधे बुरशीनाशक या पिकाला एकदम म्हणजे मानतच नाहीत. तुम्ही काय फवारलं ते पिकालासुद्धा माहीत नाही की मला काय फवारलं, म्हणून हे पीकसुद्धा त्याला मानणार नाही की मला साप बुरशीनाशकाची फवारणी केली. परंतु असे काही बुरशीनाशक आहेत त्या पिकालासुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या मालकानं काहीतरी आपल्यावर फवारलं म्हणून आपण आता चांगल्या पद्धतीने निरोगी राहायला पाहिजे, असं सुद्धा पिकालासुद्धा वाटलं पाहिजे. म्हणून चांगले क्वालिटीचे बुरशीनाशक वापरले पाहिजे. त्याच्यामध्ये आपण जी दुसरी फवारणी सांगतो 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान, त्याच्यामध्ये आपण BSF कंपनीच्या पॉलिरम बुरशीनाशक सांगतो. त्याच्यामध्ये त्याचा जर तुम्ही वापर केला तर 100% त्याचा रिझल्ट चांगलाच आहे. ज्याने वापरलेले आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा मग ती शेतकरी कमेंटमध्ये सांगा की त्याचा रिझल्ट कसा आहे. आणि त्याच्यानंतर अतिरिक्त वाढ होत असेल पिकाची तर त्या ठिकाणी तुम्ही कल्टार टाबोलीचा वापर करायचा आहे. आणि जर पिकाची एकदमच हाईट झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदम पिकाला लॉकसुद्धा त्या टाबोलीने तुम्हाला करता येते. आणि शक्यतोवर बरेच शेतकरी काय करतात आता की वर खताद्वारे जास्तीत जास्त स्प्रेमध्ये घेत असतात. पण मला तर एक वाटतं की वर खताच्या पेक्षा तुम्ही जेवढं जमिनीतून खत देशाल तेवढं ते चांगलं असते. यावर्षी मी वर खतामध्ये फक्त जे 28-28-0 घेतलं होतं तेच फक्त एक वेळेस घेतलं होतं. त्याचं कारण म्हणजे आपण शक्य तणनाशक मारल्यानंतर
पिकाची वाढ जी आहे एकदम खुंटली होती, त्याच्यामुळे आपल्याला एकदम झपाट्याने वाढ पिकाची पाहिजे होती. त्याच्यामुळे आपण 28-27-0चा वापर केलेला आहे. बाकी इतरत्र आपण वरखतामध्ये जे आहे हे आपण एकही स्प्रे वरखताचा घेतला नाही. जे काही द्यायचं होतं ते आपण जमिनीमधून दिलेलं आहे. सुरुवातीला 14-35-14 सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फर हे आपण सुरुवातीला बेसल डोसमध्ये दिलं. त्यानंतर 9-24-24 एकरी 30 किलो हे सुद्धा आपण 25व्या दिवशी याच पिकाला दिलेलं आहे. म्हणून पिकाची क्वालिटी वगैरे चांगली आहे, म्हणजे चांगली आहे. आणि तिसरं म्हणजे आपण जे अळीचं नियंत्रण करतो. आता आपण पाहतो की सोयाबीनमध्ये आपण रोज तर शेताकडे येतो, परंतु फक्त या पानाकडे पाहतो की पानाला खाल्ले का अळीनं वगैरे एवढं पाहतो. परंतु ही अळी काय करते, फुलाच्या अवस्थेमध्ये किंवा कळीच्या अवस्थेमध्ये या शेंगावर जास्त अटॅक करते. कारण की ही शेंग जी आहे ही अळीला एकदम मुख्य म्हणजे एकदम चवदार त्याला म्हणता येईल आपण, एकदम आवडणारं खाद्य जे आहे हे आता शेंगाचं असते. म्हणून अळी काय करते, पानावर जास्त न खाता त्या शेंगावर जास्त अटॅक करते. आपण वरी पाहतो आणि इकडे हिचं चांगलं मस्त आपलं कार्य सुरू करते. म्हणून अळीनाशकामध्ये आपण एखादं चांगलं कीटकनाशक, जसं की मी वारंवार सांगितलेलं आहे की बॅराझेटचा वापर करा कीटकनाशकामध्ये, त्याचा रिझल्ट चांगला आहे. तर त्याचा वापर ज्यांनी केलेला आहे तर त्यांचा रिझल्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच शेतकरी आणखी काय करतात की एकरी 4 पंप पाडले, 5 पंप पाडले, याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. कमीत कमी एकरी तुमचा पंप जे आहेत कमीत कमी 7 ते 8 पंप पडले पाहिजे, ते पण 20 लिटरची. आता बरेच जण म्हणतात की 20 लिटरचे 7 पंप कसे पडतील, तर त्यांनी माझ्या शेतामध्ये यायचं आहे एखाद्या वेळेस तरी, तर मी कशी पाडून दाखवतो ते पाहायचं आहे. कारण की 100% आपण पाडतो म्हटलं तर पाडतो. तर या हिशोबाने तुम्हाला एकरी कमीत कमी 7 ते 8 पंप पडले पाहिजे. आणि फवारणी जी आहे ती तुम्हाला जास्त उन्हामध्ये सुद्धा करायची नाही. शक्यतो सकाळी जेवढं तुम्ही लवकर येशाल, 8ला म्हणा 7ला म्हणा, त्या जर तुम्ही वेळेला जर आले आणि 11-12 वाजता घरी जरी गेले फवारणी करून, तर ती फवारणी तुमची चांगल्या पद्धतीने कार्य करते. आणि शेवटला आपण जे म्हणतो बुरशीनाशकाचा वापर चांगल्या पद्धतीचा घ्या. आता बरेच शेतकरी हरू वगैरे टेबुकॉनझॉल किंवा सल्फरचा वापर करतात. त्याचासुद्धा रिझल्ट साधारण तुम्ही रिझल्ट फारच कमी आहे हरू आणि स्वाधीनचा. आता आपण स्टँडर्ड बुरशीनाशक वापरतो शेवटच्या अवस्थेमध्ये, कारण की त्याचा रिझल्ट जे आहे हे चांगल्या हाय क्वालिटीचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणून आपण शक्यतो हरू, स्वाधीन याचा वापर आता कमीच केलेला आहे. कारण की त्याचे आपण दर 2-3 वर्षापासून त्याचा अनुभव घेतलेला आलेला आहो. त्याच्यामुळे काय व्हायलं काय नाही, शेवटच्या अवस्थेमध्ये शेंग भरणं, शेंग न भरणे, पानावरील जे डाग आहेत, त्याचबरोबर शेंगसड आहे, फळसड आहे, हे जी किंवा मग शेंगा गळून जाणे किंवा मग शेंगा चपट्या राहणे, दाण्यामध्ये शेंगामध्ये दाणे न भरणे, हे प्रॉब्लेम शेवटच्या अवस्थेमध्ये असते. त्याच्यामुळे चांगल्या एखाद्या बुरशीनाशकाचा जर आपण वापर केला तर 100% उत्पादनामध्ये गॅरंटी सांगतो तुम्हाला मी, उत्पादन वाढते. परंतु हे संपूर्ण नियोजन एकदम काटेकोरपणे पाहिजे, तेव्हाच तुम्हाला एकरी कमीत कमी 10 क्विंटल उत्पादन होऊ शकते. तर याचा खर्च जे आहे, आता म्हणतील की याचा खर्च किती व्हायला, तर साधारण खर्च जे आहे 15 ते 20,000 रुपये एकरी खर्च लागते. परंतु एवढा खर्च केला तर तुम्हाला एकरी 10 क्विंटल होते. नाहीतर तुम्ही मला एवढे करत नाही तरी बी होते असे म्हणणारे सुद्धा कमेंट करणारे काय असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नव्हताच हा, असं समजून जायचं आहे. कारण की एकरी 3 क्विंटल 4 क्विंटल घेणारे साधारण 60 ते 70% शेतकरी आहेत. आणि जे नवीन पद्धतीने प्रयोग करून पाहतात ते शेतकरी फार कमी आहेत. त्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगलं पाहिजे की ह्या पद्धतीने करा, सरीवरंब्यामध्ये करा, टोकन पद्धतीने करा, याच्यामध्ये उत्पादन वाढते. तर हे जे पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यांनीसुद्धा ते अनुकरण केलं पाहिजे त्यांचं, की ही पद्धत जी आहे, टोकन पद्धत म्हणा, सरीवरंबा पद्धत म्हणा, ही खरंच उत्पादन वाढवून देणारी पद्धत आहे. हे त्यांना समजून सांगा आणि त्यांचंसुद्धा उत्पादन वाढेल या हिशोबाने सर्वांनी आता कार्य केलं पाहिजे. तर हे झालं संपूर्ण नियोजन. तर व्हिडिओ कसा वाटला हे आता शेवटला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जे शेतकरी चॅनलवर आपल्या नवीन होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता आपण सोयाबीनचे शेंगा वगैरे कशा पद्धतीच्या झालेल्या आहेत पाहू शकता. आता जबरदस्त सेटिंग वगैरे झालेली आहे आणि झाडाची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता आता कसल्या प्रकारची आहे. जबरदस्त क्वालिटी आहे झाडाची.